कधी असं झालंय का की सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही पूर्ण वेळ फक्त स्वतःबद्दलच विचार केला? तुमच्या स्वप्नांबद्दल, तुमच्या प्रगतीबद्दल, मनःशांतीबद्दल. मोबाईल न उघडता, कुणाची स्टोरी न पाहता, कुणाची लाईक न करता आणि जग काय बोलेल याची चिंता न करता. इतरांच्या खोट्या आनंदाकडे पाहून स्वतःला लहान न समजता. शेवटच्यांदा तुम्ही पूर्ण 24 तास त्या व्यक्तीला दिले होते, जी तुमच्या आयुष्यात सर्वात मौल्यवान आहे, ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. जर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच देऊ शकत नसाल, तर शांतपणे ऐका. तुम्ही एक बेभान आयुष्य जगत आहात. खरं तर बहुतेक लोक आपलं संपूर्ण आयुष्य इतर लोकांच्या अपेक्षांनुसार जगण्यात घालवतात. सकाळी उठल्याबरोबर ते काय करतात? डोळे उघडताच ते पाहतात जगात काय चाललंय, कुणाकडे नवीन गाडी आहे, कोण कुठे फिरायला गेलंय. संपूर्ण दिवस ते इतरांच्या आयुष्याला प्रतिक्रिया देण्यात घालवतात. त्यांचा मूड, आनंद, दिवस सगळं काही बाहेरच्या लोकांच्या हातात असतं. रात्री झोपतानाही ते दिवसभर ऐकलेल्या गोष्टींचा विचार करत राहतात, स्वतःच्या चुका आठवतात किंवा उद्याची चिंता घेऊन झोपतात. पण इथे गुपित आहे, जे जगातील सर्वात यशस्वी, शांत आणि सामर्थ्यवान लोकांना माहीत असतं. या जगात फक्त एकच व्यक्ती आहे जिला तुम्ही खऱ्या अर्थाने कंट्रोल करू शकता, बदलू शकता आणि पुन्हा घडवू शकता. ती म्हणजे तुम्ही स्वतः. बाकी सगळं फक्त आवाज आहे, फसवणूक आहे. हे ऑडिओबुक साधी पुस्तकं नाहीत. हे तुम्हाला शिकवेल की तुमची सगळी मानसिक ऊर्जा, सगळी ताकद एका अशा प्रोजेक्टवर कशी लावायची जो तुमचं सगळं आयुष्य बदलून टाकेल. आणि तो प्रोजेक्ट आहे स्वतःला पुन्हा उभं करणं, स्वतःला नव्याने घडवणं. तुम्ही हे शिकाल की दररोज स्वतःवर लक्ष देणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. ते एक रणनीती आहे, एक हुशार चाल आहे चांगलं आयुष्य जगण्यासाठी. आजच्या काळात स्वतःला पुन्हा घडवणं हा पर्याय नाही तर गरज आहे. जे लोक ही एक कला शिकतात ते अशी आयुष्य जगतात ज्याची स्वप्न बाकी लोक फक्त पाहत राहतात. हे ऑडिओबुक संपेपर्यंत तुमच्याकडे एक पूर्ण सिस्टीम असेल, एक ठोस प्लॅन असेल. दररोज स्वतःला तुमची पहिली प्राधान्यक्रम कसा बनवायचं याचा. अहंकारातून नाही, तर अशा पद्धतीनं की तुम्ही इतके मजबूत व्हाल की इतरांना आनंदाने मदत करू शकाल, मजबुरीनं नाही. खरा प्रश्न हा नाही की तुम्हाला स्वतःला बदलण्याची गरज आहे की नाही. खरा प्रश्न हा आहे, तुम्ही कारणं देणं थांबवून पुढे जाण्यास तयार आहात का? आता आपण त्या सर्वात मोठ्या समस्येबद्दल बोलू, जिला मी म्हणतो बिखरावाचा परिणाम. या क्षणी तुमची मानसिक ऊर्जा हजारो दिशांना पसरलेली आहे आणि हाच तो घटक आहे जो तुमची क्षमता आतून संपवत आहे. दर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमचं लक्ष तोडायला सुरुवात करता. फोन उघडता, सोशल मीडिया स्क्रोल करता, बातम्या वाचता, मेसेजेसना उत्तरं देता, नाश्ता होण्याआधीच. तुमचा मेंदू इतर लोकांच्या अजेंड्यांनी भरून गेलेला असतो. यामुळेच बहुतेक लोक कधीच आपल्याला हवं असलेलं आयुष्य जगू शकत नाहीत. सकाळी उठताच सोशल मीडिया पाहणं म्हणजे तुम्ही नकळत तुमच्या मेंदूला सांगत असता, इतरांचं आयुष्य माझ्यापेक्षा महत्त्वाचं आहे. तुम्ही कंट्रोल करू न शकणाऱ्या बातम्या ऐकून स्वतःला नकारात्मकतेनं भरता. दुपारच्या वेळेत इतरांचे फोटो पाहून वेळ घालवता आणि तुमचा मेंदू तुलना करायला शिकतो, निर्माण करायला नाही. संशोधन सांगतं की एक सामान्य माणूस दिवसातून सुमारे 96 वेळा फोन तपासतो. एकदा लक्ष विचलित झालं की पुन्हा खोल एकाग्रतेत यायला सुमारे 30 मिनिटे लागतात. म्हणजेच तुम्ही प्रत्यक्षात कधीच पूर्ण फोकसमध्ये नसता. पण असामान्य यश मिळवणारे लोक वेगळ्या तत्वावर जगतात. ते त्यांच्या लक्षाचं रक्षण करतात, कारण त्यांना माहीत असतं की लक्ष हाच त्यांचा सर्वात मोठा खजिना आहे. ते सकाळी उठताच लगेच फोन पाहत नाहीत. ते ध्यान, व्यायाम, वाचन, नियोजन किंवा नवीन कौशल्य शिकण्यात दिवसाची सुरुवात करतात. ते फक्त त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्या ते बदलू शकतात. त्यांचे विचार, सवयी, कौशल्ये आणि रोजचे निर्णय. ही एकाग्रता असा परिणाम निर्माण करते जो बहुतेक लोकांना कधीच जाणवत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्ष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवत नाही, तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलणार नाही. बिखरलेलं लक्ष म्हणजे बिखरलेले परिणाम. पण ज्या क्षणी तुम्ही तुमची संपूर्ण ऊर्जा स्वतःला घडवण्यात लावता, त्या क्षणी सगळं बदलायला सुरुवात होते. स्वतःवर लक्ष देणं म्हणजे जगापासून तुटणं नाही, तर हे समजणं आहे की तुमचा सर्वात मजबूत रूपच नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि अडचणी अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतं. ज्यांचं लक्ष बिखरलेलं असतं ते इतरांसाठी ओझं बनतात आणि जे स्वतःला घडवतात ते इतरांसाठी शक्तीचा स्रोत बनतात. आजपासून, आत्तापासून तुम्हाला ओळखायला शिकावं लागेल, तुमचं लक्ष कुठे विचलित होतंय. कारण जे लोक उत्कृष्ट आयुष्य जगतात ते तुमच्यापेक्षा जास्त हुशार नसतात. त्यांनी फक्त एक गोष्ट शिकलेली असते, आपली सगळी ऊर्जा स्वतःच्या सर्वोत्तम रूपावर खर्च करणं. आता आपण त्या पायाची सुरुवात करणार आहोत, ज्यावर तुमचं यश उभं राहील. या अध्यायाचं नाव आहे सेल्फ फोकस फाउंडेशन, म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची पायाभरणी.
सर्वात आधी आपल्या मनातून ही मोठी गैरसमजूत काढून टाका आणि बाहेर फेकून द्या की स्वतःवर लक्ष देणं, स्वतःबद्दल विचार करणं किंवा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी असणं. हा खोटा विचार तुम्हाला वर्षानुवर्षे ऐकवला गेला आहे. खरं सत्य हे आहे की स्वतःला अधिक चांगलं बनवणं हे या जगातील सर्वात मोठं परोपकाराचं काम आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा घडवता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर तुमच्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश आणता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याला लहानपणापासूनच एक विशिष्ट पद्धतीनं प्रोग्रॅम केलं गेलं आहे की स्वतःच्या गरजा सर्वात आधी ठेवणं चूक आहे. ते अहंकार आहे. ही जुनी कुजलेली मानसिकता आज लाखो स्वप्नांचा गळा दाबत आहे. आता वेळ आली आहे जागं होण्याची, हे समजून घेण्याची की आपली ऊर्जा आणि लक्ष बाहेरच्या जगातून काढून आतल्या जगाकडे वळवणं हे पाप नाही, तर आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. अनेक लोक या बाबतीत गोंधळलेले असतात. लोक काय म्हणतील याची त्यांना भीती वाटते. पण खऱ्या अर्थानं सेल्फ फोकस म्हणजे इतरांकडे दुर्लक्ष करणं नाही, न स्वतःला देव समजणं आहे. त्याचा सरळ अर्थ इतकाच आहे की या जगाला तुम्ही तेवढंच देऊ शकता जे आधीच तुमच्याकडे आहे. रिकाम्या वाटीतून कुणाची तहान भागत नाही. जर तुम्ही आतून रिकामे, कमकुवत आणि दुःखी असाल तर तुम्ही इतरांनाही फक्त दुःख आणि कमजोरीच देणार. पण जर तुम्ही आतून भरलेले, मजबूत आणि आनंदी असाल तर तुमची उपस्थितीच इतरांसाठी वरदान ठरेल. हे खोलवर समजून घ्यायचं असेल तर विमानातील ऑक्सिजन मास्कचा नियम आठवा. विमानात बसल्यावर एअर होस्टेस काय सांगते? हवेचा दाब कमी झाल्यास इतरांची, अगदी स्वतःच्या मुलांचीही मदत करण्याआधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा. हे स्वार्थ शिकवण्यासाठी नाही, तर जिवंत राहण्यासाठी सांगितलं जातं. कारण तुम्हीच बेशुद्ध झालात तर कुणाच्याही उपयोगाचे राहणार नाही. हाच नियम आपल्या खऱ्या आयुष्यालाही लागू होतो. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत नसाल, भावनिकदृष्ट्या मजबूत नसाल आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी किंवा संस्थेसाठी संपत्ती नव्हे तर ओझं ठरता. सेल्फ फोकस ही एक तपस्या आहे, एक साधना आहे. यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक तुमची सगळी ऊर्जा तुमचा स्वभाव घडवण्यात, कौशल्य वाढवण्यात आणि मन पोलादी बनवण्यात लावता. हा असा माणूस बनण्याचा प्रवास आहे जो इतरांची ऊर्जा शोषत नाही, तर खोलीत पाऊल टाकताच सगळ्यांना ऊर्जा देतो. जगात जे लोक महान कामं करतात त्यांना हे गुपित माहीत असतं. ते स्वतःच्या प्रगतीवर वेळ घालवताना कधीही अपराधी वाटून घेत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं आज जर त्यांनी स्वतःला घडवलं तर उद्या ते असे व्यक्तिमत्व बनतील की हजारो लोक त्यांचा हात धरून पुढे जाऊ शकतात. ज्याने स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवलं आहे तो कठीण परिस्थितीतही डगमगत नाही. तो आपल्या कुटुंबासाठी खडकासारखा उभा राहतो. ज्याने आपल्या कौशल्यांवर काम केलं आहे तो करिअरमध्ये इतकी किंमत निर्माण करतो की आपल्या लोकांना सुरक्षित आणि सुंदर आयुष्य देऊ शकतो. म्हणून स्वतःवर काम करणं स्वार्थ नाही, तर शहाणपण आहे. सेल्फ फोकसचा आणखी एक जादू आहे. ते तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या ड्रायव्हिंग सीटवर परत बसवतं. जोपर्यंत तुमचं लक्ष बाहेर आहे तोपर्यंत तुम्ही पीडितासारखा जगता. हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं असा विचार करता. पण ज्या क्षणी तुम्ही लक्ष आत वळवता त्या क्षणी तुम्ही मालक बनता. आता तुम्ही विचारता जग माझ्याबरोबर काय करते याऐवजी मी स्वतःला कसा घडवत आहे. यालाच मानसशास्त्रात इंटर्नल लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात. म्हणजे तुमचं भविष्य तुमच्या निर्णयांवर अवलंबून आहे, नशिबावर नाही. संशोधन पुन्हा पुन्हा सिद्ध करतं की जे लोक मानतात की त्यांचे निर्णयच त्यांचं भविष्य घडवतात ते लोक इतरांपेक्षा कित्येक पटीने अधिक यशस्वी आणि आनंदी असतात. सेल्फ फोकसची ही नवीन इमारत 4 मजबूत खांबांवर उभी आहे. पहिला खांब 100% जबाबदारी. आज तुमच्या आयुष्यात जे काही आहे, जसं आहे त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. हे कडू सत्य आहे, पण हेच तुम्हाला मुक्त करेल. दुसरा खांब सतत सुधारणा. सेल्फ फोकस लोक परफेक्शनच्या मागे धावत नाहीत, ते प्रगतीच्या मागे धावतात. कालपेक्षा आज चांगलं व्हायचं एवढंच त्यांचं ध्येय असतं. तिसरा खांब खरी वाढ. इतरांना तुम्ही कसे व्हावे असं वाटतं ते नाही, तर तुम्ही आतून जे आहात ते बनणं. चौथा खांब शक्तीच्या माध्यमातून सेवा. सेल्फ फोकस म्हणजे एकटं राहणं नाही, तर इतकं सक्षम बनणं की तुम्ही इतरांना देऊ शकाल. तुमचा कप भरलेला असेल तरच तो ओसंडून इतरांपर्यंत पोहोचेल. जे लोक सेल्फ फोकस आणि स्वार्थ यात फरक करू शकत नाहीत ते चुकतात. आरोग्यदायी सेल्फ फोकस तुम्हाला मौल्यवान बनवतं, तर अस्वस्थ अहंकार तुम्हाला ओझं बनवतो.
फरक फक्त तुमच्या हेतूत असतो. आजपासून स्वतःला घडवणं ही एक नैतिक जबाबदारी समजा. ही दुनिया मानसिकदृष्ट्या मजबूत, भावनिकदृष्ट्या स्थिर आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त लोकांची वाट पाहते आहे. स्वतःला चांगलं बनवण्याचं तुमचं वचन जगाला चांगलं बनवण्याचं पहिलं पाऊल आहे. आता आपण त्या मानसशास्त्राला समजून घेणार आहोत, त्या विज्ञानाला जे हा बदल शक्य बनवतं. या अध्यायाचं नाव आहे पर्सनल रिकन्स्ट्रक्शनची मानसशास्त्र. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की तुमचा मेंदू जसा आहे तसाच तुम्हाला ठेवू इच्छितो. तो तुमचा मित्र नाही, तो एक सर्व्हायव्हल मशीन आहे. त्याचं काम तुम्हाला श्रीमंत किंवा आनंदी बनवणं नाही, तर तुम्हाला जिवंत ठेवणं आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न करता तेव्हा मेंदू धोका समजतो आणि विरोध करतो. यालाच रेझिस्टन्स म्हणतात. पण हीच अडचण हे चिन्ह आहे की तुम्ही योग्य दिशेने जात आहात. आणि चांगली बातमी म्हणजे तुम्ही हा सिस्टीम बदलू शकता. सायन्स याला म्हणते न्यूरोप्लास्टिसिटी. तुमचा मेंदू दगडाचा नाही, मातीचा आहे. कोणत्याही वयात त्याला नवं रूप देता येतं. जसं जंगलात वारंवार चालल्यावर वाट तयार होते, तसंच नवीन विचार आणि कृती पुन्हा पुन्हा केल्यावर मेंदूमध्ये नवे मार्ग तयार होतात. यासाठी इराद्याने पुनरावृत्ती आणि भावनिक जोड आवश्यक आहे. स्वतःला पुन्हा घडवणं जादू नाही, ती एक विज्ञान आहे. आणि या प्रयोगशाळेचे वैज्ञानिक तुम्ही स्वतः आहात. खरा आणि टिकणारा बदल तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही फक्त वागणूक नाही तर ओळख बदलता. मी प्रयत्न करतोय ऐवजी मी असाच आहे असं म्हणायला लागता. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की जुन्या खराब ऑपरेटिंग सिस्टमवर नवं सॉफ्टवेअर चालू शकत नाही. तुमच्या मनातला मूलभूत विश्वासच जर असा असेल की मी काबिल नाही, पैसा कमावणं फार कठीण आहे किंवा मी कधीच फिट होऊ शकत नाही, तर कितीही मेहनत केली तरी अपयशच मिळेल. हे अगदी तुटलेल्या पायावर भव्य इमारत उभारण्यासारखं आहे. भिंती उभ्या राहतील आणि पुन्हा कोसळतील. म्हणून स्वतःला रिबिल्ड करणं म्हणजे फक्त सवयी बदलणं नाही, तर पूर्ण व्यक्तिमत्व पुन्हा लिहिणं आहे. यासाठी आयुष्याच्या 5 पातळ्यांवर एकत्र काम करावं लागतं. विचार, भावना, रोजची कृती, शरीर आणि आजूबाजूचं वातावरण. एकच गोष्ट बदलून बाकी सगळं तसंच ठेवलं तर बदल टिकत नाही. जेव्हा हे 5ही घटक एकाच दिशेने वळतात तेव्हा बदल कठीण वाटत नाही, तो नैसर्गिक वाटतो. पण या प्रवासात तुम्ही पडणारच हे लक्षात ठेवा. जुना स्वभाव, जुना मी परत खेचण्याचा प्रयत्न करेल. बहुतेक लोक इथेच हार मानतात, पण ही हार नसून प्रक्रियेचा भाग आहे. प्रत्येक वेळा पडून पुन्हा उभं राहणं म्हणजे मेंदूमधले नवे मार्ग अधिक मजबूत होणं. स्वतःला घडवणारी लोक आयुष्याकडे भावनिक ड्रामा म्हणून नाही, तर वैज्ञानिक प्रयोग म्हणून पाहतात. काय चुकलं, का चुकलं आणि पुढच्या वेळी काय सुधारायचं इतकंच ते पाहतात. स्वतःला दोष देणं थांबवा आणि स्वतःचं निरीक्षण सुरू करा. हा छोटासा बदल तुमची गती अनेक पटीने वाढवतो. यशस्वी आणि अपयशी लोकांमधला खरा फरक मोटिवेशन, टॅलेंट किंवा इच्छाशक्ती नाही, फरक असतो सिस्टमचा. सिस्टम म्हणजे असा रुटीन जो रोज तुम्हाला पुढे नेतो, मन असो वा नसो. मोटिवेशन फसवणूक करणाऱ्या मित्रासारखं असतं, कठीण वेळेला ते गायब होतं. म्हणून आयुष्य मोटिवेशनवर नाही, सिस्टमवर चालवायचं. डेली सेल्फ फोकस सिस्टम म्हणजे तुमची ग्रोथ ऑटोमेशनवर टाकणं. उठल्यावर आज काय करायचं असा विचार करावा लागत नाही, ते आधीच ठरलेलं असतं. इच्छाशक्ती मोबाईल बॅटरीसारखी असते, सकाळी फुल, संध्याकाळी रिकामी. म्हणून स्वतःवर काम संध्याकाळीसाठी ठेवलंत तर ते होणारच नाही. तुमची सिस्टीम खऱ्या आयुष्याला जमणारी असली पाहिजे, इंस्टाग्रामला नाही. सगळ्यात वाईट दिवशीही जी चालेल अशीच रुटीन तयार करा. यालाच म्हणतात मिनिमम इफेक्टिव्ह डोस, किमान पण सातत्याने. 30 मिनिटं ध्यान शक्य नसेल तर 10 मिनिटं करा. 1 तास जिम नाही जमला तर 15 मिनिटं घरी व्यायाम करा. मुद्दा मेहनतीचा दिखावा नाही, तर कधीही न तुटणारी सातत्यता आहे. सातत्याची ताकद प्रचंड असते. पाण्याचा एक थेंबही रोज पडला तर तो दगड फोडतो. तुमचं महत्त्वाचं काम शक्यतो सकाळी ठेवा. जग तुमच्याकडून काही मागण्याआधी तुम्ही स्वतःला वेळ द्या. घाई करू नका. एका वेळी एकच सवय जोडा, ती नैसर्गिक झाली की पुढची जोडा. ही शर्यत नाही, ही मॅरेथॉन आहे. सिस्टममध्ये लवचिकता ठेवा. ज्या दिवशी सगळं जमणार नाही त्या दिवशीही शून्यावर जाऊ नका. स्वतःचा थोडाफार मागोवा ठेवा. आठवड्याला, महिन्याला स्वतःशी प्रामाणिक बैठक घ्या. काय चालतंय आणि काय नाही हे तपासा. आणि शेवटी तुमचं वातावरण योग्य बनवा. चांगल्या सवयी सोप्या आणि वाईट सवयी कठीण करा. कपडे आधी काढून ठेवा,
पुस्तक उशीजवळ ठेवा. मोबाईल दूर ठेवा. सिस्टम फॉलो करणं सिस्टम तोडण्यापेक्षा सोपं असलं पाहिजे. आणि हे सगळं कौतुकासाठी नाही, तर तुम्ही जे बनायचं स्वप्न पाहिलंय तो माणूस बनण्यासाठी. आज आपण आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. बाहेरील डिस्ट्रॅक्शन्स आणि आतल्या मानसिक गोंधळावर कायमचं नियंत्रण मिळवणं. आजच्या काळात आपलं मन शांत जागा नसून जणू एक युद्धभूमी बनलं आहे. नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, बातम्या आणि जाहिराती सतत आपलं लक्ष खेचत असतात. हे सगळं मुद्दाम अशा पद्धतीनं डिझाईन केलं जातं की आपल्या लक्ष ताब्यात घ्यावं आणि मन थकवून टाकावं. इतकी प्रचंड माहिती आपल्यावर रोज कोसळते की मेंदू सतत गोंधळलेला, थकलेला आणि एकाग्र होऊ न शकणारा बनतो. सोशल मीडिया नशेसारखं व्यसन लावतो. क्षणिक आनंद देतो, पण खोल समाधान हिरावून घेतो. त्यामुळे माणूस सतत अस्वस्थ राहतो आणि थोडाही वेळ फोनशिवाय बसू शकत नाही. ही तुमची चूक नाही, ही एक प्रोग्रॅमिंग आहे. पण यातून बाहेर पडणं ही तुमची जबाबदारी आहे. यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्वतःच्या डिस्ट्रॅक्शन्सवर निरीक्षण ठेवणं. काही दिवस फक्त लक्ष द्या. कधी, किती वेळा आणि का फोन हातात घेतला जातो ते नोंदवा. दुसरं पाऊल म्हणजे डिस्ट्रॅक्शनमध्ये अडथळे उभे करणं. काम करताना फोन दूर ठेवणं, सोशल मीडिया ॲप्स काढून टाकणं. उद्देश मनोरंजन बंद करणं नाही, तर त्यावर तुमचं नियंत्रण ठेवणं आहे. तिसरं पाऊल म्हणजे फोकसच्या सवयी निर्माण करणं. फोन घ्यावासा वाटला की खोल श्वास घ्या, डायरीत ध्येय लिहा किंवा थोडा वेळ शांत बसा. यामुळे मेंदूला शिकवलं जातं की कंटाळ्याचं उत्तर फोन नाही, तर उपयुक्त कृती आहे. बाहेरचा गोंधळ जितका धोकादायक आहे, त्याहून अधिक धोकादायक आहे आतला मानसिक आवाज. चिंता, भीती, भूतकाळाची खंत आणि भविष्याची काळजी. हे कमी करण्यासाठी ब्रेन डंप उपयोगी ठरतो. मनातलं सगळं कागदावर लिहून टाका. अपूर्ण राहिलेली कामं म्हणजे ओपन लूप्स पूर्ण करा किंवा स्पष्टपणे सोडून द्या. स्पष्टता ही मानसिक शांततेची गुरुकिल्ली आहे. जेव्हा बाहेरील डिस्ट्रॅक्शन्स आणि आतला गोंधळ दोन्ही नियंत्रणात येतात, तेव्हा माणूस डीप वर्क किंवा फ्लो स्टेटमध्ये जातो, जिथे 1 तासाचं काम 8 तासांइतकं परिणामकारक ठरतं. याच अवस्थेमुळे टॉप परफॉर्मर्स वेगळे ठरतात. स्वतःला नव्यानं घडवणं सोपं नाही, पण जे लोक गर्दीत हरवायचं नाकारतात त्यांना हा प्रवास करावाच लागतो. आज निवड तुमच्या हातात आहे. जुनेच करत राहायचं की आजपासून स्वतःची नवी कथा लिहायची. तुमची स्पर्धा इतरांशी नाही, कालच्या स्वतःशी आहे. पुढे जात रहा, थांबायचं नाही.